अरे या कृष्णाचं आहे ना दरवेळेच झाले. गवत आणायला चाललो होतो. गवत आणायला कुठं? मी तर म्हणते त्याला एकदा हाताखालूनच काढा. मला सगळं कळलंय. एक पेंडी घेऊन गेलाय, टाकून आला, आता दुसरी पेंडी घ्यायला चाललाय आमच्यावर. विचारायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? बापाचा वावर आहे. आईंची तब्येत अचानक बिघडली हो, त्यांच्या खूप पोटात दुखतंय, दवाखान्यात तर न्यावंच लागणार आहे. शेवटी आम्ही शेजारी जरी असलो नाही, लोकांसाठी आम्ही चोर आहेत, चोर. काय करू आता? आम्ही तुमचे शेजारी नाहीत तर कशाला आम्हाला आवाज दिला? चल रे. तुला खरंच राग आला असेल तर रवी तर्फे मी माफी मागतो. हो आई. हो ऐका ना, हो इथं निवांत बसले तुम्ही. तुम्हाला माहिती का तिकडे काय झालं? कुठं? तुम्ही इकडे आधी. काय झालं? अहो त्या कृष्णाने ना आपल्या बांधावरचं गवत चोरून नेलंय. अरे या कृष्णाचं आहे ना दरवेळेच झाले. बांधावरचं गवत नेलं, उद्या माका नेईन. त्याला आता हेच का दाखवलाच पाहिजे. जर लाडून ठेवलं ना, एक दिवशी डोक्यावर आपल्या नाचायचं तो. खरंय. जातो त्याच्याकडं आणि त्याला हिसकाच दाखवतो आता. मी तर म्हणते त्याला एकदा हाताखालूनच काढा. तेच करावं लागेल यावेळेस. यावेळेस गप बसून नाही जमायचं आपल्याला. मग काय, शेजारी म्हणून काही करेल का तो? चल. चला. मागच्या वेळेस विद्याने असंच केलं होतं. यावेळेस त्याला सोडतच नाही बघ. चांगला हिसका दाखवतो माझा पण. चला. बघतोच त्याच्याकडे आज. हो. होय, आपण निघाल फॉर्म घेऊ माझ्या वावराकडे. वावराकडे नाही, आपलं गवत आणायला चाललो होतो. गवत आणायला कुठं? कुठे म्हणजे आपलं ते तुक्या नाही का, तुक्याच्या बांधावर तुक्या मला गवत नाही भाऊ, तिकडे चाललो होतो. किती छान आहे मला माहिती. हा, मला सगळं कळलंय. एक पेंडी घेऊन गेलाय, टाकून आला, आता दुसरी पेंडी घ्यायला चाललाय आमच्यावर. विचारायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? बापाचा वावर आहे. एवढं रागाने बोलत असते तुम्ही? अरे माझ्या पोटासाठी चाललेलं का बायकोच्या पोटासाठी चाललेलं? अरे जनावरांसाठीच चाललेलं आहे. हा, जनावरांसाठी चालवले. इकतो का काय करतो मला काय माहिती तुझं. गवत इकून का मला पोट भरणार आहे का घर चालणार आहे मला काही कळतच नाही बा. अरे पण तुझ्या बापाचा वावर आहे का? विचार ना आम्हाला. आमची तर वावराचं कोणतरी असेल ना. हे बघ चुकी झाली, तो वावरातून गवत नेलं, पण बापा जायची काही पद्धत बिद्धत काय बोलायची आहे का नाही राव? वय तुम्हाला बी कळत आहे का नाही? अहो पण मग तुम्हालाच पद्धत आहे का नाही विचारून न्यायची? आता म्हणलं तुम्हाला जनावर नाही, बालपणीचा मित्र आहे रवी, न्या. आता एवढा राग येणार होता तर मला काय माहिती बा. आता आमच्या गुंगा आज गावात नेलं, उद्या पलीकडे आमच्या आंब्याची पण राही. त्यातले आंबे बी न्या, शेवगे न्या, काय न्यायचं ते न्या. आयला एक गवताची पेंडी नेली म्हणून आम्ही काय चोरटे आहेत का काय? मला काय कळलं. विचारायची पद्धत बिद्धत काय असते का नाही? मला सांगा भाऊजी, न विचारता नाही ना म्हणजे चोरणच झालं ना? आता ते जर आमच्या पोटासाठी नेलं असतं तर त्याला चोरी म्हणू शकतो ना आम्ही. मोठ्या जनावरांसाठी काय आहे? बघितलं कसा माणूस आहे. चोरी करतोय तर करतोय, वरून मान्य पण करत नाही. हा, अरे मान्य करतो मी नेलंय तो वावरातलं, तो बांधातलं गवत नेलंय, पण तो इकडे जनावर नाही म्हणलं म्हणून नेलं. त्याचा आम्ही तिकडे काय करतो तर जाऊ करू तिकडं. हा, तू काय एवढं त्याचा विचार करीतो? अहो यांचं कसं झालंय, चोर तर चोर वर शिरजोर. हा ना. तुम्हाला दोघांना बी जर एवढा त्राग आलेला असेल ना, आता तुमचं तर गवत नाही मागं देऊ शकत, कारण आमच्या जनावरांनी ते खाल्लंय. तर त्या गवताचा काय मोबदला असेल ते सांगा, देऊन टाकतो. आणि आजपासून आपला संपर्क संपला असं समजा तुम्ही. शेजारी शेजारी काय उपयोगी नसते शेजारी, आज समजलंय मला. आणि काय बालपणीचा मित्र मित्र नसतो. अरे साधं मुख्य जनावरांसाठी गवत केलं तर एवढा बोलायला लागला तू. तू सांग पडते काय मोबदला झालाय तुमच्या गावाचा, देऊन टाकतो. ते पैसे बिशे नको आम्हाला, फक्त एक काम करायचं. उद्यापासून आहे ना आमच्यावर पाय नाही ठेवायचा. नाही ठेवीत. उद्यापासून नाही, आजपासूनच अजिबात तो शेतात जाणार नाही, तो गवत नेणार नाही. हा, निघायचं मग आता इथून. चल. इकडं कुठं? वहिले तुमच्या शेतात नाही, तुमच्या पलीकडून तुकारामचं शेत आहे, तिकडे चाललोय आम्ही. परत आसपास पण नाही दिसले पाहिजे वावराच्या. यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल ना. करावं बाई. भाऊजी, आम्ही तुमचे शेजारी नाहीत तर कशाला आम्हाला आवाज दिला? चल रे. अहो भाऊजी, आईंची तब्येत अचानक बिघडली हो, त्यांच्या खूप पोटात दुखतंय. मी खूप वेळ झाली पाहते, इथं पण कोणीच नाहीये. अहो चला, आपलं शेजार पाजार कोण नसतं कोणाचं. नवरा कोण गेला?
अहो ते पण नाही, तो ते बाहेर गेलेत. जाऊ द्या, शेवटी आम्ही कुठं तुमची शेजारी पाजारीत नाही का? आम्ही चोर माणसं नाही का? बरोबर, मग काय तर. चला हो आपल्या घरी. एक काम कर, तू होय पुढं, मी आलोच. लवकर या घरी मग. हा लगेच तू हा. होय पुढं तू. काय करू आता, कोणाला बघू, वेळेला कोणीच नाहीयेत. बाई, गोळी दिली तरी आईंना काही फरक पडत नाही. दवाखान्यात तर न्यावंच लागणार आहे. काय करू आता. बोलवा आईला, बोलवा पटकन, दवाखान्यात घेऊन जातो. हा. चला दवाखान्यातच जायचं, हळू हळू. अहो हो हो, सावकाश सावकाश उतरा. सासूबाई सावकाश. सहनच होत नाही मला. हे काय आता लगेच दवाखान्यात जायचंय. बसा बसा बसा. हळूच बसा. बसा बसा. बसा हळूच. भाऊजी सावकाश न्या. काळजी नका करू, राहतो बिंदास. हळूच पकडा. काय आज काय बसली? एवढा मोठा बंगला बांधलाय, तू इथं बसली बाहेर. अहो काय करता त्या बंगल्यात बसून? आईंच्या पोटात दुखायला लागलं होतं. आईचं पोट दुखतात. चल, कुठे आहे? अहो तिकडं कुठं जात आहे? आईंना दवाखान्यात नेलंय. ते आमचे हे आले होते नाही ते. तू जा बरं इथं. आधी आम्हाला डोक्याला टेन्शन आहे. चोर आपल्या घरात कशाला येतात काय माहिती, आपल्या घराकडे सारखं. अहो तिला काहीच बोलू नका. का? अहो का म्हणून काय विचारता? मग अशी तुम्ही गावात गेले न सांगता अचानक आईंच्या पोटात दुखायला लागलं. मग मी बाहेर आले, पाहिलं तर कोणीच नव्हतं रस्त्याला. ना एक गाडी ना एक माणूस. किती वेळ वाट पाहत होते पण कोणीच नाही. मग भाऊजी आले शेवटी, त्यांना सांगितलं. त्यांनी नेलं आईंना दवाखान्यात. शेवटी तेच आले हो मदतीला. आई, आता बरं वाटतंय ना? नक्की. एकदम बरं वाटतंय बघ मला. पण रवी, आज जर कृष्ण नसता ना तर खरंच मला तर वाटत नव्हतं की मी आज वाचन म्हणून. असं काही नका बोलू आई. अगं खरंच एवढं पोट दुखत होतं की मला म्हणजे मी जगेल का नाही असं वाटत होतं. वेळेला मला समजलं तुमचं दुखतंय आणि माझ्याकडे गाडी आहे, मी आलो. आता बाकीच्या गोष्टी नको बोलायला म्हणा. शेवटी आम्ही शेजारी जरी असलो नाही, लोकांसाठी आम्ही चोर आहेत, चोर. अरे कृष्ण असं का बोलतो सारे? अरे आजकाल सख्या कामाला येत नाही माहितीये का, पण तू शेजारी असून आमच्या कामाला आलास. तुम्हाला समजलं, बरं झालं. नाही तर आम्ही काही लोकांसाठी खरंच आहे, चोर आहेत. अरे कृष्ण असं का बोलतोय? काय झालंय रवी? का बोलतोय कृष्ण असं? त्या दिवशी चुकलं माझ्याकडून. बिन विचारता त्याने गवत नेलं आपल्या वावरात ना. रागाच्या भरात जे नाही ते बोललो मी त्याला. तसं बोलायला नव्हतं पाहिजे. त्याला चोर बोललो, खूप काय काय बोललो आम्ही दोघही. अरे रवी, अरे एवढे चांगले शेजारी असताना अरे जे काम तू करायचं ते त्याने केलंय आणि तू त्याला गवतावरून बोललास. अरे काय गवताची किंमत आहे? खाणार ते जनावरच होते ना.
आई चुकलं आमचं. पैशाचा, शेतीचा, सगळ्या गोष्टीचा घमंड झाला होता ग. कोणाची गरज नाही आपल्याला असं वाटत होतं मला. पण मुंगी पण कधी कधी हत्तीच्या कामी येते हे आज मला कळलं. आज मी बाहेर होतो, काही झालं असतं, पण मागचा राग मनात न धरता तुम्ही आईला दवाखान्यात नेलं. आई, चुकलो मी. हे बघा, तुमच्या दोघांची चूक जर लक्षात आलेली असेल तुम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि आजपासून तू जरी मला भाऊ मानीत जरी नसला तरी ह्या आईला मी आई मानतो. भाऊजी, आता आमच्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही सामील व्हायचं. काय तुमच्या सुख दुःखात सामील होता वहिनी? हाव, तुम्ही दोघं साधे आमच्या मुख्य जनावरांच्या सुख दुःखात सामील न होऊ शकत. त्या दिवशी तुम्ही काय काय बोललात चांगलंच आठवतंय मला. तुमच्यात माणुसकी शिल्लक नाही राहिली, माणुसकी. आमच्यात माणुसकी आहे ना, म्हणून या आईला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. एकदा माणुसकीनं वागून बघा, मग समजेल शेजार धर्म काय असतो काय नाही. आई, परत जर काही लागलं ना, काही मदत लागली तर परत बोलवा. मानसी थांब. हे बघ कृष्णा, तुला खरंच राग आला असेल तर रवी तर्फे मी माफी मागतो. हो आई, उगाच काहीतरीच का. गेलाय माझ्या डोक्यातून, राग गेलाय तुमच्या दोघांबद्दल पण. आणि आपण शेजारी म्हणून सुखानं राहू आणि आनंदानं राहू. काही मदत लागली तरी सांगा, आमच्याकडे काहीच नाही, फाटका संसार आहे, पण जेवढं काय देता येईल तेवढं नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आता मुलगा म्हणले ना मी तुला, तर मी हक्काने येणार तुझ्या. चालतंय की. आणि तुम्ही सगळे जेवायला आमच्या घरी या, सगळे आनंदाने जेवण करू रातची. हा? आता तर राग गेलाय ना तुझा. गेलाय की. आणि आई, आपला जो उरलेला जमिनीचा तुकडा आहे ना, तिथं आपण काही करत नाही. तो यांना देऊ गुरांसाठी चारा करायला. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ तू. मी हेच बोलणार होते तुला. आता मनात राग नाही बघ. अण्णा, कधी येत जा, जात जा, काही नाही, सगळं तुझंच. कधी येत जा म्हणजे पोरगा आता तो माझा, त्याचं घर ये. चला, तब्येतीची काळजी घ्या. अंगवाळ्याच्या दिल्यात ना त्या टायमिंग वरती घ्या काय. हो. चला, येतो आम्ही. चला.